हा हा कार्यक्रमाची यानंतर जो सोहळा सादरीकरण होत आहे माझी शाळा मराठी शाळा केंद्रीय शाळा नांदणी 150 वर्ष झालं. हा पालकांना विनंती आहे की पालकांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे. कार्यक्रम अतिशय चांगल्या दर्जाचा होत आहे. अतिशय सुंदर असा थीम या ठिकाणी होत आहे. माय मराठी आणि मराठी शाळा वाढल्या पाहिजेत, टिकल्या पाहिजेत. आपण नेहमी म्हणतो की मराठी शाळा आपली शाळा. 150 वर्ष झालं केंद्रीय शाळा नांदणीतून अनेक विद्यार्थी घडले, अनेक मुलं घडली, अनेक ती मोठी मोठी मुलं मोठमोठ्या पदावर अनेक विद्यार्थी गेले आणि त्यातूनच ही जी सगळं वैभव आहे ते उभं राहिले. पण अलीकडे काय झाले सर, 150 वर्षाची शाळा आणि 150 वर्षानंतर इथूनच मोठी होऊन गेलेले पालक स्वतःला मोठे झाल्यानंतर म्हणतात की मराठी शाळेत माझा मुलगा नको, मी इंग्लिश मिडियमला घालेन, अकॅडमीला घालेन, कुठंतरी पाठवेन, पण मराठी शाळेत नको. हा संदेश इथंच या शाळेत शिकून मोठी झालेले पालक देत आहेत. खरं तर माय मराठी टिकली पाहिजे. म्हणजे शाळेतून मूल घरी आल्यानंतर आपल्या आईला आई म्हणून हाक मारणं जो आनंद आहे तो निश्चितपणे मॉम किंवा मदर म्हणण्यात नाही आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खऱ्या अर्थानं प्रवेश हे मराठी शाळेत वाढले पाहिजेत. मराठी शाळा आणि हे कौतुक, कारण या शाळेसाठी खूप मोठं असं योगदान प्रत्येकाचं आहे. माय मराठी तुझ्यासाठी तन्मन धन मी अर्पिले, तुझ्या नामी तुझ्या गामी. एक अशी ही मराठी शाळा आपण निश्चितपणे टिकवाल, वाढवाल, गुणवत्तापूर्ण होईल. या मराठी शाळा वाढवण्यासाठी अनेकांचं सहकार्य लाभलं, अनेकांचं सहकार्य लाभलं आणि म्हणून आज आमच्या 5वीचे विद्यार्थी मराठी शाळा मराठी आमची ही थीम घेऊन येत आहेत. बाळांचं खूप खूप कौतुक. सुरू करा. प्रार्थना हेच आमचे मागणी, हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे. केंद्रीय शाळा नांदणी ही फक्त एक शाळा नाही आहे, तर या भिंतींमध्ये, या खिडक्यांमध्ये, या बगीच्यांच्या मातीच्या सुगंधामध्ये माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा आत्मा वसतो. प्रत्येक पावलात, प्रत्येक खडकात त्यांच्या आठवणींचा गंध आहे. शाळेची स्थापना ही 1872 सालची आहे बरं का. म्हणजे एकूण तब्बल 154 वर्षे झाली. पण केंद्रीय शाळा नांदणी ही अजूनही दिमाखात उभी आहे. मुक्त वातावरणामध्ये आनंददायी पद्धतीने विद्यार्थ्यांची जडणघडण करणे, येणाऱ्या आधुनिक काळासाठी नवीन आदर्श, जागरूक, संवेदनशील पिढी निर्माण करणे, विद्यार्थ्यांची नाळ मातीशी आणि मातृभाषेशी जोडणे, सर्व गुण संपन्न व सर्व क्षेत्रात अग्रेसर, मग ते खेळ असो, गुणवत्ता असो, स्वावलंबन असो, यश व अपयश पचवण्याची क्षमता देखील, या सगळ्यासाठी एक उत्तम पिढी निर्माण करणं
हीच आमच्या केंद्रीय शाळा नांदणीची प्रमुख धोरणे आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की 154 वर्षाच्या कालावधीमध्ये हजारोंपेक्षा जास्त शिक्षकांनी हजारोंपेक्षा जास्त शिक्षकांनी या आपल्या केंद्रीय शाळेमध्ये आपली सेवा बजावली आहे. शाळेला लाभलेली खूप मोठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी त्या नेटवे सरकारांचा विशेष योगदान देखील लाभलंय. चला तर आपण आपल्या केंद्रीय शाळेतील काही यशस्वी विद्यार्थ्यांची ओळख करून घेऊया. सुधीर सुभाष पाटील, डेप्युटी कलेक्टर, सन 2006-2007 मध्ये इयत्ता 5वी शिष्यवृत्ती केंद्र शाळा नांदणीमधील 3 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले होते. त्यापैकीच सुधीर पाटील हे देखील एक होते. शिरोळ तालुक्याचे पहिले आमदार माननीय श्री बगाडे साहेब हे केंद्रीय शाळा नांदणीचेच विद्यार्थी होते बरं का. शिरोळ तालुका माजी आमदार सारे पाटील साहेब हेही केंद्रीय शाळा नांदणीचेच विद्यार्थी होते. श्री अण्णासाहेब चकोते हे उद्योगपती हे देखील आपल्या शाळेचे विद्यार्थीच होते. श्री बन्ने अशोक सुतार हे परदेशात एक नामांकित कंपनीत मुख्य अधिकारी म्हणून काम करतात. हे देखील आपल्या केंद्रीय शाळेचेच विद्यार्थी होते. डॉक्टर जयगोंडा पाटील संशोधक, न्यूयॉर्क येथील ब्रुकलिन या ठिकाणी 350 डॉक्टर त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात. ज्या काळात वाहनांची सोय नव्हती अशा काळामध्ये मुंबईला प्रवास करून तेथून जहाजाने अमेरिकेला जाऊन संशोधन क्षेत्रात त्यांनी कार्य केलं. ते देखील आपल्या केंद्रीय शाळेचेच विद्यार्थी आहेत. माननीय श्री मनोज पाटील, वकील हायकोर्ट मुंबई हेही आपल्या या केंद्रीय शाळेचेच विद्यार्थी आहेत. एक ना असे अनेक विद्यार्थी आपल्या शाळेने घडवले. या विद्यार्थ्यांबरोबरच अनेक आदर्श शिक्षक देखील या शाळेला लाभलेत. माननीय श्री कोठेवाले सर यांनी कोणत्याही प्रकारची रस्त्याची सोय नसताना शिरोळवरून अक्षरशः घोड्यावर बसून येथे येऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य केले होते. या मुख्याध्यापकांच्या त्या काळातील पिढीवर खूप आदर्श शिक्षक म्हणून छाप पडली होती. माननीय श्री अत्तार सर यांच्याही कार्याचा ठसा शाळेच्या कार्यामध्ये दिसून येतो. त्यामुळे आजही त्यांचं नाव खूप आदराने घेतलं जातं. माननीय श्री बापू आंबी सर
माझी शाळा सुंदर शाळा हिरवी गार शाळा होण्यासाठी सरांचे विशिष्ट प्रयत्न होते. माननीय श्री संकपाळ साहेब केंद्रीय प्रमुख नांदणी यांचे अंबी सरांच्या बद्दल शब्द शाळेच्या विकासाचा 90% हिस्सा आहे असंच ते म्हणतात. श्रीमती लक्ष्मी कांबळे मॅडम, तो काळ अगदी पाटी आणि पेन्सिलाचा काळ होता. अशा काळात या पाटी आणि पेन्सिलमध्ये रमवण्यात गमवण्यात या मॅडमांचा खूप मोठा वाटा होता. गरिबातील गरीब विद्यार्थ्यांना जवळ करणे, त्यांना शिक्षणाबद्दल आवड निर्माण करून देणे, शैक्षणिक साहित्य पुरवणे अशा सर्वांना आवडणाऱ्या त्या आदर्श शिक्षिका होत्या. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा 2025-26 साठी विशेष प्रयत्न करणारे काही दानी व्यक्तिमत्व देखील आपल्याच शाळेमध्ये आहेत. राजगोंडा पाटील, संजय ऐनापुरे, बापू अंबी सर जे की माजी मुख्याध्यापक केंद्रीय शाळा नांदणी आहेत, चंद्रकांत रुपन्नावर, सागर देसाई, श्री शिवाजी विठ्ठल भोसले केंद्र प्रमुख केंद्रीय शाळा नांदणी, श्री दयानंद शामराव दीपंकर मुख्याध्यापक केंद्रीय शाळा नांदणी आणि त्याचबरोबर सर्व शिक्षक केंद्रीय शाळा नांदणी या सगळ्यांनी माझी शाळा सुंदर शाळा 2025-26 साठी विशेष प्रयत्न केलेत. स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट, स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट, घाटाला पायऱ्या 100, घाटाला पायऱ्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू, घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू, तरुला फांद्या 100, तरुला फांद्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. सुटलं बार जोरात फुले विपुरली पाण्यात, सुटलं बार जोरात फुले विपुरली पाण्यात, तरंग उठले 100, तरंग उठले 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. गंगेला आला पूर, अहो पुराचं पाणी चढलं, गंगेला आला पूर, अहो पुराचं पाणी चढलं, उडाल्या पायऱ्या 100, अहो उडाल्या पायऱ्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. ही शाळा अगदी डौलात उभं राहण्यामध्ये भरपूर जणांचे सहकार्य आहे. म्हणजे शाळेतील सुंदर लॉन व साऊंडची व्यवस्था उपलब्ध करून देणारे माननीय श्री रवींद्र सुभाष कराळे, त्याच पद्धतीने शाळेसाठी सुसज्ज संगणक कक्ष करून देणारे जयंत महिपतराव देवकते, विशाल पाटील कुरुंदवाड, अभिजित बाळासाहेब पाटील, प्रमोद दादासो पाटील यांची देखील सहकार्य लागले. त्याचसोबत संगणक शाळा सुशोभीकरणासाठी व फिटिंगसाठी नांदणी सहकारी बँक नांदणी शाळेचे गेटचे बांधकाम सन 2005 साली चंगुबाई कोळी
व चंद्राबाई कोळी यांच्या स्मरणार्थ श्री धुळाप्पा विजय व दीपक भाऊसाहेब कोळी यांनी शाळा गेट बांधकामासाठी तब्बल 40,000 रुपयाची मदत केली होती. आणि पुन्हा 2025 साली म्हणजे 20 वर्षांनंतर देखील याच कुटुंबांनी पुन्हा 40,000ची मदत केली. शाळेच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी आपल्याच गावचे सुपुत्र बिपिन कुमार मानगावे यांनी देखील शाळेच्या परिसरातील वृक्ष लागवड केली. त्याच पद्धतीने हे वृक्ष 3 वर्षांपर्यंत वाढवणे, त्यासाठी लागणारा सर्व खर्च, औषध, खत हे सर्व पुरवण्याचे काम देखील त्यांनीच केले. त्याच पद्धतीने शाळेच्या समोरील दर्शनी भागात काही फलक होते. त्या फलकांवर पूर्ण फलक भरून नेत्यांचे, महापुरुषांचे, समाज सुधारकांचे फोटो, त्याच पद्धतीने संविधान, सुरक्षेच्या प्रतिज्ञा, गावातील उच्च व्यक्तिमत्वांची माहिती असे सर्व डिजिटल पोस्टर तयार करून ते पेस्ट करून देण्याचे काम मोरिया मंडळ यांनी केले. आणि तसेच नेहरू तरुण मंडळांनी देखील आपल्या वर्धापनाच्या दिवशी शाळेत मैदानामध्ये वृक्षारोपण करून देण्यासाठी देखील काम केले. अशी ही आपली केंद्रीय शाळा नांदणी. शाळेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत शाळेच्या जडणघडणीत, शाळेच्या विकासात ज्या ज्या महान व्यक्तींनी सहकार्य केले, अल्पावधीत त्यांची माहिती मिळू शकली नाही किंवा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. पण अशा सर्व आदरणीय आणि वंदनीय व्यक्तिमत्वांचा येथे नामोल्लेख करता आला नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि त्या सर्वांचे इथे मी माझ्या शाळा आणि परिवारामार्फत आभार मानतो. हॅलो सर, माय मराठी टीम वरती आहे का? हॅलो, हा समोर जा, त्याच्या समोर आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. जाणतो मराठी, मानतो मराठी. आमच्या मनामनात रंगते मराठी. आमच्या रगारगात रंगते मराठी. आमच्या मनामनात रंगते मराठी. आमच्या रगारगात रंगते मराठी. आमच्या उराउरात स्पंदते मराठी. आमच्या नसानसात नाचते मराठी. सुंदर असं टाळ्या तितक्या जोरात झाल्या पाहिजेत मराठीसाठी, मराठी अस्मितेसाठी, मराठी भाषेसाठी. यापेक्षा वेगळं असं उत्तर काही नसावं. मराठी भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी, मराठी संस्कृतीसाठी, मराठी वाढवण्यासाठी आणि मराठी टिकवण्यासाठी याच्यापेक्षा सर, संतोष सर, यापेक्षा वेगळं असं उत्तर देण्याची गरज वाटत नाही असं वाटतं निश्चितपणे. नाही नाही, ठेव ठेव, ते ठेव.
भाषा मरता देशी मरतो संस्कृतीचा दिवा विजय. भाषा मरता देशी विजतो संस्कृतीचा दिवा विजय. हा आपण सरांनी जे आणि त्यांच्या मुलांनी जो प्रयत्न केला ना सर, तो यासाठी प्रयत्न आहे की हे सगळं समजलं पाहिजे की 150 वर्षामध्ये या शाळेनं काय दिलं. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं या शाळेनं खूप काही दिलंय आणि